हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर सध्या माझ्याकडे हे जे सिटिंग्स आहेत ते पडलेले होते, म्हणजे जुने आहेत पण ते मला फेकून द्यावेसे नाही वाटले। मी पूर्ण घर फर्निचर केलं व्हाईट आणि ब्राऊन कलरमध्ये। तर फर्निचरचा कलर जो आहे माझ्या घराचा तो व्हाईट आणि ब्राऊन आहे। पण हे जे दोन बॉक्स होते ना, हे जुने होते, यांना काहीही केलं नाही, पण मला ते टाकून द्यावेसे नाही वाटले कारण ते खरंच खूप चांगली क्वालिटीचे होते। तर पण मला नेहमी वाटत होतं की ते फर्निचरसारखं करावं, तर मी मेशोवरून एक छान व्हाईट प्लेन व्हाईट जो वॉलपेपर आहे ना तो मागवलेला होता आणि त्याच्यासोबत एक ब्राऊन कलरचा वॉलपेपर मागवलेला होता। तर मी जे दोघं पण वॉलपेपर आहेत ना याचं कॉम्बिनेशन करून माझ्या घराचं जे फर्निचर आहे ते त्याच्यासारखा सेम लुक मला ह्या सिटिंगचा करायचा होता, कारण की याची क्वालिटी खूप बेस्ट आहे, वूड खूप चांगलं आहे, जुनं फर्निचर असल्यामुळे काही गोष्टी असतात ना ज्या खूप जुन्या असतात पण आपल्याला फेकून द्याव्याशा नाही वाटत, तर त्याला आपण असं काहीतरी नवीन लुक देऊ शकतो, म्हणजे कमी पैशामध्ये रिनोव्हेट करू शकतो। तर तशा काही गोष्टी मी करत असते। तर मला आत्ता जर आहे तर मग अचानक आयडिया आली की मी म्हटलं की चला मी मेशोवर गेले, तिथून मला परफेक्ट कॉम्बिनेशनचं जे फर्निचरचा कलर्स आहे तसं परफेक्ट कॉम्बिनेशनचे दोन वॉलपेपर मला मिळालेत आणि अतिशय सुंदर असं लुक मी करू शकलेली आहे। तर पहिले तर मी व्हाईट जो पेपर आहे तो पूर्ण वॉलपेपर अप्लाय करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर जे आहे ना तो ब्राऊन कलरचा वॉलपेपर जो मी तुम्हाला बोलली वुडन टच आहे त्याला थोडासा, तर तो जो आहे मी दोघं पण बॉक्स होते त्यांचा जो मधला सेंटर पॉईंट आहे, जो सेंटर आहे तो घेतला आणि त्याला तिथे स्टिक करायला घेतलं। तर अशा पद्धतीने काय झालं की पूर्ण फर्निचर म्हणजे बॉक्स पूर्ण व्हाईट आणि त्याच्यामध्ये जे आहे तो ब्राऊन कलरचा छानपैकी वॉलपेपर जो आहे तो अप्लाय झालेला आहे आणि अतिशय युनिक आणि खूप छान असं लुक येऊन गेलेलं आहे। तर आपल्या घरामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे खूप सारं जुनं फर्निचर असतं, ते आपल्याला आवडतं पण खूप, फेकून द्यायची पण इच्छा नसते आणि त्याला असं काहीतरी रिनोव्हेट करून आहे ना आपण परत एक नवीन लुक देऊन आहे ना ते फर्निचर रियूज करू शकतो, तेही खूप चांगल्या लुकमध्ये। तर कमी पैशांमध्ये आता वॉलपेपर्स जे आहेत ते सगळीकडे अवेलेबल होऊन जातात। मेशोवरून तुम्ही कुठलेही वॉलपेपर्स अगदी कमीमध्ये म्हणजे 150 अराउंड वगैरे असं सगळं होतं। तर हा जो वॉलपेपर मी दोन वॉलपेपर जे अप्लाय केलेले आहेत तर याचा टोटल खर्च जो होता तो 230 रुपीज म्हणजे 230 रुपयेत मला हे दोन वॉलपेपर मिळालेले होते। अतिशय चीप रेटमध्ये अतिशय युनिक आणि खूप बेस्ट असं माझं फर्निचर जे आहे त्याचा एक छानसा लुक मला मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने ही जी सिटिंग आहे ती तयार झालेली आहे। ही एक मी बनवून घेतलेली आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे एकच बनवताना दाखवली। असे मी दोन स्टूल जे आहेत ते बनवलेत, अतिशय मस्त आणि खूप सुंदर झालेले होते आणि मुलं पण खूप झाले। आधी आर्या पण तीच म्हणत होती की बरं झालं मम्मी हे स्टूल आपण कोणाला दिले नाहीत, तर त्याला एक रिनोव्हेट केल्यानंतर एक मस्त बेस्ट आणि छान लुक येऊन गेलेला आहे। आणि माझे हे जे क्रिएटिव्ह व्हिडिओज असतात ना हे जर तुम्हाला आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू शकतात। आणि हे बघा अशा पद्धतीने जे आहे ते दोन जे स्टूल होते ते जुन्यापासून एकदम नवीन आणि मस्त झालेले आहेत।